उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी दिशा असावी. घरट्याचे काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी, मनात जिद्द असावी. अशीच जिद्द मनात ठेवून गगन भरारी घेणारे श्री सुदाम रामलाल कुमावत यांचा हा जीवन परिचय हीरक महोत्सवाच्या निमित्ताने. हीरक महोत्सव म्हणजे काय हो, तर जीवनाची साठी आणि 65 ओलांडताना जो आनंद व्यक्त करायचा असतो, हीच ती हीरक महोत्सवाची वेळ. आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव जरी असले सेवानिवृत्ती, तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती, एक नवी क्रांती. शेंदुर्णी येथील रामलाल आणि तपाबाई कुमावत यांच्या घरी श्री सुदामचा जन्म 11 मार्च 1959 ला झाला. परिस्थिती साधारण असल्याने गवंडी काम, शेतमजुरी हे सर्व आई वडिलांबरोबर, भावंडांबरोबर लहानपणापासून करावे लागले. पण म्हणतात ना, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. जाज्वल्य अशा जगण्याच्या भावना उमेदीचे पंख देऊन जातात. सुदाम आणि भावंडांना प्रगतीच्या दिशेने उडवत होत्या. ज्येष्ठ बंधू शांताराम सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, द्वितीय बाळासाहेब सेवानिवृत्त मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस, तृतीय अर्थातच आपण सत्कार मूर्ती श्री सुदाम साहेब सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, चतुर्थ भगिनी सौ मंगल गृहिणी आहेत, पाचवे श्री अशोक बांधकाम व्यावसायिक व 6व्या भगिनी सौ छाया गृहिणी आहेत. या सर्वांसमवेत आपण कुटुंबाच्या प्रगतीकडे वाटचाल केली. हळूहळू कामाच्या निमित्ताने कुटुंब नाशिक येथे स्थिरावले. आपण सर्वांचे कौटुंबिक वात्सल्य जिव्हाळा भारतीय संस्कृतीत दर्शवले. बालपणापासून कुशाग्र बुद्धीचे असल्याने प्राथमिक माध्यमिक शिक्षण आपण निसर्ग नियमानुसार क्रमशः पूर्ण केले आणि या दरम्यानच पुणे येथे रामटेकडी येथे 9 महिने आपण ट्रेनिंग घेतले. 1984 ला दौंडला SRPF मध्ये म्हणजे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स मध्ये दौंड येथे आपलं सिलेक्शन झालं. सेवेचा पुढील भाग म्हणजे जवळजवळ 18 वर्ष आपण नक्षलवादी क्षेत्र गडचिरोली येथे सेवा दिली. खडतर असा हा सेवेचा भाग जीवनातील दुर्दम्य अनुभव देऊन गेला. 1986 ते 2004 पर्यंत आपण नक्षलवादी सेवेसाठी मोठे योगदान दिले आहे. जंगलातील रस्ते, कामगारांना दुतर्फा सुरक्षा पुरवणे, सततच्या पावसामुळे प्रसंगी आपण ओले होऊनही सेवा दिली. नाणेज येथेही आपण ट्रेनर म्हणून काम केले. कित्येक बॅचेस आपण तयार करून सेवेत पाठवल्या. एकूण 34 वर्ष सेवा आपण रिझर्व्ह पोलीस फोर्स मध्ये दिली. साहेब, आपल्या कार्याला सलाम. 303 SLR अशा विविध रायफली आपण या सर्व सेवेमध्ये हाताळल्या. पल पल जीवाला धोका, तरीही आपण आपल्या सेवेने आपली देशभक्ती दाखवून दिली. निर्मळ आणि निखळ एक ते नातं असतं, निर्मळ आणि निखळ एक ते नातं असतं. जीवाला जीव देणारं ते गणित असतं, जीवाला जीव देणारं ते गणित असतं. असेही जीवनाचे गणित सोडवण्यासाठी आपण साथ दिली ती सौ शोभा यांनी. एक तरी मैत्रीण अशी हवी आपण असं आपली म्हणणारी, एक तरी मैत्रीण अशी असावी आपण असं आपली म्हणणारी, आपल्यासाठी हसणारी, वेळ आली तर अश्रूही पुसणारी, स्वतःच्या घासातला घास आठवणीने काढून ठेवणारी, अशी जीवनसखी, अशी जीवनसखी सौ शोभा आपल्या संसाराच्या गाड्या सोडणारी, समर्थ साथ देणारीच ठरली. सतत परगावी बाहेरच्या जिल्ह्यात बंदोबस्ताला जाणं हे SRPFचे काम. आपण बाहेर सेवा देत होतात. क्रमशः दीपक, योगेश आणि मयूर हे 3 अपत्य आपल्या जीवनात फुलली. 3ही मुले लहान असताना परगावी सतत बंदोबस्ताला आपण राहत असत. अशा वेळी सौ शोभा यांनी मुलांचा सांभाळ, मुलांचे शिक्षण या सर्व जबाबदाऱ्या बाळगून आपला संसार बहरास आणला. अनेक वेळा कुटुंबावर वेगवेगळी संकटे आली, पण त्यातून बाहेर काढण्यासाठी सौ शोभा या अपुऱ्या ठरल्या नाहीत. संकटाला न घाबरता
मुलांच्या भविष्यात सोनेरी दिवस यावेत यासाठी मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष दिले. आज ज्येष्ठ चिरंजीव श्री दीपक सुदाम कुमावत पोलीस मध्ये सर्व्हिसला आहे. स्नुषा सौरोहिणी त्यांची अपत्य वेदांत, श्वेता आणि आदित्य. द्वितीय चिरंजीव श्री योगेश सुदाम कुमावत उपक्रमशील शिक्षक जे आपल्या कार्यातून सुजाण नागरिक घडवित आहेत. स्नुषा सौ हर्षदा मेकअप आर्टिस्ट समवेत अजिंक्य आणि प्रज्वल. तृतीय चिरंजीव मयूर सुदाम कुमावत व्यावसायिक आहेत, किराणा शॉप चालवतात. स्नुषा सौ सपना समवेत आरोही आणि समर्थ. असे सर्व उत्साही कृतीशील सदस्यांनी आपले परिमल सामावलेले आहे. जर का तुम्हाला सूर्यासारखे तेजस्वी व्हायचे असेल, जर का तुम्हाला सूर्यासारखे तेजस्वी व्हायचे असेल तर अगोदर सूर्यासारखे तपायला शिका. या उक्तीनुसार श्री सुदाम साहेब आपल्या आयुष्याच्या संघर्ष पटलावर तावून सलाखून निघाले आणि आज त्यांच्या कार्याचे तेज सूर्यासारखे तपस्वी झाले. पहा पहा आगही धगधगते, उष्ण झळाही झगझगते, उदासीनता अतिजीर्णता असहाय्यताही भगभगते. या अग्नीला उद्ध्वस्त कर, या अग्नीला उद्ध्वस्त कर, वा स्वतःला उद्ध्वस्त कर. जन्म घेऊन राखे मधुनी पुन्हा नव्याने पंख पसर, पुन्हा नव्याने पंख पसर. एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. या कवितेच्या ओळी आपल्या जीवनपटाकडे पाहून नक्कीच स्मरतात. नैतिकतेने प्रामाणिकपणे आपण आपल्या सेवेचे व्रत दिले. सेवेत वेळोवेळी साहेबांना SRP नंतर PI पोलीस उपनिरीक्षक अशी पदोन्नती मिळाली. अनेक पुरस्कार प्राप्त झाले. समर्थनगर 2 येथे स्वतःचे घरकुल बांधून कुटुंब स्थिरावले. सामर्थ्याने यशस्वी अशी पहिली व्यावसायिक इनिंग साहेबांची ठरली. आता दुसऱ्या इनिंग मध्ये स्वतःचे आरोग्य, आवडीनिवडी, यात्रा, पर्यटन, राहिलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण वेळ नक्कीच द्या. आरोग्याची काळजी घ्या अशी अपेक्षा ईश्वर चरणी ठेवूया. मातीत मिसळलो तरी चालेल, मातीत मिसळलो तरी चालेल, पण हे मैदान मी सोडणार नाही. शर्यत अजून संपली नाही, शर्यत अजून संपली नाही, कारण अजून मी जिंकलो नाही, कारण अजून मी जिंकलो नाही. साहेब साहेब इथून पुढचा एक एक क्षण तुमचा व्यक्त होण्याचा, स्वच्छंद जगण्याचा, आनंदी क्षण वेचण्याचा आहे. तो क्षण जगा, भरभरून जगा. आणि म्हणूनच आपणासाठी शेवटी एवढेच म्हणावसे वाटते, नाती जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याची विणण्यात मजा आहे, जुळलेले सूर गाण्यात मजा आहे, एकांना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. साहेब आपण आपल्या कर्मभूमीत जन्मभूमीत सर्वांचेच झाले. आपल्या दुसऱ्या इनिंगसाठी, आपल्या उत्तर आयुष्यासाठी, आपल्या निरोगी आरोग्यासाठी आमच्या शतशः शुभेच्छा, शतशः शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.